एव्हरीबॉडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू. आज तुमची राधत आहे पहाटे 5 वाजता नाही, किती वाजता हो बाय? 4 वाजता. मला एक वेळेस मी खोटं बोलाल पण आपली बाय खोटं बोलणार नाही. तर मी आज 4 वाजता उठली तर सगळं पारूस झाडून काढलं. तसं तर मी अंधाराचं उठायला बाहेर यायला लय घाबरती, पण बाय सोबत असल्यामुळे मी काय केलं माहिती आहे का, लवकर उठली सगळं पारूस झाडून काढलं, चूल पेटवली, चुलीवर गरम पाणी तापायला ठेवलं. पाणी तापल्यावर मस्तपैकी आंघोळ केली आणि हरभऱ्याची डाळ शिजायला घातली आणि सगळं दिवस उगवायच्या अगोदर आपलं पुरण, ह्या बघा ही पोरग अवसानच नाही ग बाय, आता खाल्ल्याला जिरलं काय की कपडे झटत असते. हा. तर हा बघा जत्रेला पोरांना आणलेली कपडे, पोरांना जत्रेचे कपडे घातलेत. या हे बघा कसा दिसतो या पिल्या, जरा उजिडात ये तिकडं, उन्हाला थांब म्हणजे दिसतंय. हा बघा त्याला ती ड्रेस आणलेला एकदम फंटास्टिक असा बसलाय. ह्या बारक्या चिंगळ्याला असला घेतला होता, त्याला पण फंटास्टिक बसलाय. आणि सन्या गेला त्याच्या बापा बरोबर, कुठे गेलाय कुणाच ठाव. मामा पण सकाळ सकाळ नवी कापड घालून आलतं मला दाखवायला, पण मी पोळ्या करत होती त्यामुळं का नाही मी तेवढं लक्ष दिलं नाही. मामा मला म्हणत होतं पांघराला चल, त्यांची ती नवसाची काठी असते ना ती घेऊन चल म्हणत होतं. पण मी म्हणलं मी जर गेली तर इथं करायचं कोण, मग म्हणत होतं पुरीला शिकव. मी मला शिकवत जर बसली तर म्हणलं आपल्या गावातली बी काठी निघून जायची, म्हणलं मला बघायचं आहे. तर तुम्हाला जमल तितकं, मला जेवढं जमल ना तेवढं मी तुम्हाला दाखवील आमच्या गावची जत्रा कशी असते ती. आता गाड्या वाढणं तर काय बघाय तुम्हाला भेटलं नाही, कारण मी येडाय तुळजापूरला गेली होती. आवर्जून कुठली जायला असंच कुणाच्या तरी नादानं. तर तिथं बाय बसली या, बायनं भजी बनवलं, आमटी बनवली. पण बाईनं आमटी कशी बनवली ही काय मी तुम्हाला दाखवली नाही, मी पण अजून बघितलेली नाही. लेकरांना मेथीची भाजी आणि चपात्या बनवून दिलेल्या आहेत आणि देवाला निवद ही ती बनवून ठेवलेलं आहेत आणि मी इथं पुरणपोळी बनवायला चालू आहे माझ्या. तर म्हणलं चला आता अर्ध्या झाल्या त्या, अर्ध्या राहिल्या त्या, तर म्हणलं करावंच व्हिडिओ थोडासा. हे बघा असं खाली पोत सारवलेलं आहे, पण त्याचं लय ती कुसलं टोचतं ना, म्हणून करा त्याच्यावर पोतं हातरलं, पोत्यावर परत ही पिवळं पोतं हातरलं आणि त्याच्यावर परत पेपर घेतला आणि पेपरावर परत पोळपट लाटणं घेतलंय. पीठ एवढंच राहिलेलं आहे आणि बघा पांढरा शिपट तवा माझा काळा भंगार झाला. हा बघा. तर मी आता पोळी लाटते आणि बायकडे व्हिडिओ देते, तुम्हाला दाखवते माझी फॅन्टास्टिक पोळी. दाखवलं नाही ग साडी पळालीच. ह्यात पुरण भरलेलं आहे, तुम्हाला माहितीच आहे. तुमची राधाताई लय सुगरण आहे, फॅन्टास्टिक. त्यामुळं राधाताई काही नडत नाही. काल बाजारात ना आली, सगळ्यांना हे दाखवलं, तुम्हाला दाखवलं. नंतर स्वयंपाक ही केला, मग अंधारच पडला, चुलीवरच केलं होतं. मग अंधार पडल्यामुळं नाही व्हिडिओ केला. मग रात्री दळणं ही ती बाईनं दळण करून दिलं. तोपर्यंत मी काय केलं बाय, तुम्ही दळण करूच तर कपडे दाखवले, बाय दळण करत होते. ह्या का अशी गरा 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 पोळी फिरवायची असते नुसती. तुम्हाला दाखवते आता. ही तवा तापलेला आहे, जरा ब्रेक घेतला होता त्यामुळे तवा काही जास्त तापलेलाच असेल. का अशी पातळ झर पोळी लाटायची काय का ना, गोल गरीत फंटास्टिक तशी पोळी. थोडंसं मळून घेते ना ह्याला, हे आता वाळत आलंय पीठ.
मला पोळ्या करताना कुणी जोडीला असू नाही तर नसू, काय नाही एक नंबर फंटास्टिक पोळ्या करते. हो का इकडल्या बघा वाटलंच तर टोपल्यातल्या दाखवल्या का? हो काय हुंडा केवढूसा घेतलाय. हे आता ते मळून घेतलं ना त्याच्यामुळं हे आता काय काय सुगरण्या मला सांगतेल्या. सांगा तुमच्या मनानं तुम्ही कसं करताय. हो का मला जसं जमतंय तसं मी करते. आणि असं नाही की बाबा माझ्या पोळ्या फुगत नाही, माझी प्रत्येक पोळी फुगते. बिना आई बापाचं लेकरू हाय, घ्या सांभाळून. तरी आता भाऊजी नावं ठेवून गेलं म्हणून तर का ना मी व्हिडिओ चालू केला ना अर्ध्या पोळ्या झाल्याशिवाय. हो का चांगलं मळून घेतलं ना मग हे होतं काय म्हणतात त्याला, पोळी फुगते. आता नवऱ्यालाच तेवढे माझ्या कपडे नाही बघा, ही थोडीशी करापली म्हणा ही मळायच्या नादात. आता बघा एवढूसा हुंडा घेतलाय. आता ह्याच्यात पुरण किती भरते मी. काय गेली कुठं सायकल घेऊन, पोरं मागायला लागल्यात पैसे. हा बघा एवढं पुरण भरलं या. झाला का ना डबलच गोळा. डबल कशाचा चांगला टेबल झाला म्हणा. जत्राच्या आता सगळ्यांच्या घरामध्ये पुरणपोळ्या असतात त्या, मग आपण का बसायचं गप. जत्रा झाली की संध्याकाळी, आज आपल्या इथली जत्रा आहे, संध्याकाळी ऑर्केस्ट्रा असतो या. ऑर्केस्ट्रा नाही मी तुम्हाला दाखवू शकत कारण ते अंधारात असतो या. तुम्हाला माझा मेकअप दाखवते. काठी येते ना, काठीच्या टायमाला लय बाया नटून खटून येते त्या. कुणाच्या अंगावर नकली डाग, कुणाच्या असली असतात. आणि ज्याच्याकडे सोन्याचं असतंय ना, आगा 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 काय सांगूच नका. नुसत्या काजळ लावून आणि लाली लावून जेर आहे. तुम्हाला सगळं नजारा बघायला भेटतात बघा व्हिडिओ मध्ये. हाय का नाही पोळपट भरून पोळी. झाडाची फुलं पडायला लागले ती. नुसतं प्युअर गव्हाचं पीठ आहे. प्युअर वर धरा जरा. प्युअर गव्हाचं पीठ आहे हे. त्यात मिक्स बायाला मैदा मिसळ काय नुकर असं तसं. आपण तसलं नाही. नुसतं गव्हाचं पीठ बारक्या चाळणीनं चाळून घ्यायचं बस. मैद्याच्या पिठाला काय करतात तसलं भारी पीठ होतं या. आणि तुमच्या समोरच सगळं आहे. असं बी नाही की मी काय तुम्हाला तुमच्यापेक्षा काय वेगळं काय करते. हा तरी पण पोळी टमच्या टम फुगते. हे काय नाही, हारावर सुद्धा पोळ्या होत्यात. पोळ्यातला काय जाळ लागत नाही. बारीक बारीकच करावं वाटायला लागलं त्या मला. जरा लय मोठ्या तर होत्या पण बारीक होतच नाहीत माझ्याकडून. बघा पोळी कशी फुगायला लागली. दुसऱ्या अंगाला टाकली तर नुसते. ती चपाती ती पोळी शिकूस तर काय दुसरी तयार होते.
तुम्हाला खोटं वाटत असलं तर दाखवते. आता ह्या मगाच्या ह्याला जरा पीठ मळून घेतलं ना, त्यामुळे जरा उशीर लागला, पण आता नाही. नुसत्या धुरावर पोळ्या आहेत त्या. काय करावं, गॅस संपला. एक किलो डाळ घातली होती पहाटे उठून म्या. पहाटे म्हणलं तरी पण 5 वाजलेच होत्या. 6 वाजता तर डाळ शिजवून, भात शिजवून, मग डाळ शिजूस तर म्या भज्याचं पीठ मळलं, परच्याला हे गव्हाचं पीठ मळलं, परच्याला तांदूळ निवडलं, भात शिजवला. मग डाळ शिजली की लगेच पुरण वाटून घेतलं. डाळ शिजूस तर जेवढं लागतंय ना तेवढं करून घेतलं. बघाय पोळे दाखव बाई, नुसती लाल जरा पोळी. करू का आता पण?